हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ. मी महाराष्ट्राची लेक पूनम. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सकाळची माझी झालेली आहे आंघोळ आणि याच्यानंतर मला करायचं आहे स्वयंपाक. आणि हे बघा आमचे दोन आहेत खोडकर, रॉकी आणि जॉकी. ही आहे माझी आई आणि हे रॉकी जॉकी प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागच लागतात. आणि ही माझी आई आहे, तिची झालेली आहे आंघोळ आणि बाकीच्यांची राहिलेली आहे आंघोळ. तर त्याच्यासाठी तिने ठेवली आहे चुलीवरती पाणी तापतं आणि त्याच्यासाठी चूल विजली होती तर ती घालत आहे जाळ. आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये. तर तुम्हाला आज प्रसन्न किचनमध्ये वाटण्यासाठी आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यासाठी मी तुम्हाला आज नवीन एक ट्रिक देणार आहे. त्याच्यासाठी मी वाटीमध्ये घेतलेला आहे तांदूळ आणि त्याच्यामध्ये घेतलेली आहे कापराची वडी. ती कापराची वडी पेटवायची आहे आणि किचन वाट्यावरती एक विजस्तपर्यंत ठेवायची आहे. तर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि खूप छान. कापराच्या वडीमध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि घरामध्ये प्रसन्न वाटतं. त्याच्यासाठी पहिल्यात प्रथम मी किचनमध्ये आल्याच्यानंतर हे नेहमी करत असते. तर हे माझं डेली रुटीन आहे. तर इथं ठेवलेले आहे मुलांसाठी मी अंडी उकडत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण करतो तो चहा. कारण आपल्या दिवसाची सुरुवात होते ते चहापासूनच. तर मी आता इथं ठेवलेलं आहे चहा बनवण्यासाठी. तर आता ह्या चहामध्ये पहिल्यांदा मी आलं किसून घेणार आहे आणि मला आल्याचा चहा प्रचंड आवडतो आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. तर मी इथं खूप छान असं आलं किसून घेतलेलं आहे. आता चहा आपल्या उकळलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे दूध आणि ते एकदम उकळून आल्याच्या नंतर मी साखर टाकणार आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला पण चहा घेतल्याशिवाय तुमच्या सकाळची सुरुवात होत नाही. तर आता मी चहा उकळलेला आहे तर त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेते प्रमाणानुसार. आता आपला फायनली चहा झालेला आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही पण ह्या चहा पिण्यासाठी आणि सगळ्यांची सुरुवातीची आपण बाय बाय. मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन असं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट